मित्रांनो, धड एका विहिरीत तर हातपाय आणि डोकं दुसऱ्या विहिरीत अशी क्रूर हत्या झाली बीडच्या 19 वर्षीय तरुण माऊलीची। या घटनेच्या बातमीनं अनेकाच्या काळजाचा थरकाप उडाला, पण मृतदेह सापडून आठवडा उलटला तरी पोलिसांना या प्रकरणातील खुनी सापडत नव्हता। पण आता अखेर या हत्येचा उलगडा झालेला आहे। त्याच्याच गावातल्या 2 तरुणांनी हे कृत्य केले असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलेलं आहे। म्हणूनच कोणाशीही वाकडं नसलेल्या साध्या सरळ स्वभावाच्या असणाऱ्या या माऊलीच्या 2 तरुणांनी नेमकी हत्या का केली, नेमकं कारण काय होतं की असं घडलं ज्यामुळे या तरुणांना माऊलीला इतक्या क्रूरपणे संपवावं लागलं, सगळं जाणून घेऊया याच व्हिडिओतून। नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजची माहिती आहे बीड मधल्या तरुणाची। त्याचं नाव आहे माऊली आणि त्याचं धड एका विहिरीत सापडलं, डोकं आणि हातपाय दुसऱ्या विहिरीत सापडले। तर इतक्या क्रूरपणे हत्या करण्यामागचं कारण काय, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब। मित्रांनो, दानेवाडी शिरूर आणि नगरच्या श्रीगोंदा तालुक्याच्या बाउंड्रीवर असणारं गाव आणि याच गावातल्या एका तरुणाचा हातपाय आणि डोकं कापलेला मृतदेह एका विहिरीत सापडला। हा तरुण होता माऊली। हा माऊली 7 मार्चला तो त्याच्या 12वीचा पेपर द्यायला गेला आणि परत माघारी परतलाच नाही। 9 मार्चला तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा पोलिसांनी 12 मार्चला याच गावच्या हद्दीतील एका विहिरीत 19 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला। त्या मृतदेहाचे हात, पाय आणि मुंडके गायब होते। 2 दिवसांनी ते पोलिसांना दुसऱ्या एका विहिरीत सापडले। माऊलीच्या आईला विचारले असता तो मृतदेह आपल्या बेपत्ता मुलाचाच असल्याचं सांगितलं गेलं, पण त्याच्या आईने मृतदेह पाहताच एकच हंबरडा फोडला आणि एवढा काय गुन्हा केला की एवढा निर्दयीपणे आमच्या बाळाला मारलं, असा सवाल करत त्यावेळी तिने आक्रोश केला। या निर्गुण हत्येचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ आणि सकळ गोपाळ समाजाकडून करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करायला सुरुवात केलेली आहे। पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुणशिर्केच्या पथकानं त्यानंतर शिरूर तालुक्यातून जवळपास 6 जणांना ताब्यात घेतले गेले। माऊली गावाने हा शिरूर येथील सिटी बोरा कॉलेजमध्ये 12वीचं शिक्षण घेत होता। 6 महिन्यापूर्वी त्याचं कॉलेजमधल्या मित्रांशी भांडण झालं होतं। ही भांडणे कशावरनं झाली आणि कुणाशी झाली या अँगलनेही पोलीस तपास करत आहेत। त्यानंतर त्याचा मोबाईल सुद्धा सापडत नव्हता, पण मृतदेहाची जी एकूण अवस्था आढळली ती पाहता ही हत्या पुनर्नियोजित असल्याची शक्यता आहे असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला गेलेला आहे। पोलिसांनी या भागातील काही CCTV फुटेज पाहिले आणि माऊलीच्या संबंधित लोकांची चौकशी सुद्धा केली। त्यानंतर पोलिसाच्या हाती काही धागीदोरे लागले आणि अखेर पोलिसांनी 2 व्यक्तींना अटक केलंय। त्यानंतर मग त्या 2 तरुणांनी आपली कबुली जबाब दिलेला आहे। त्यामध्ये अल्पवयी शुभम मानके आणि सागर गव्हाण यामध्ये समलैंगिक संबंध होते आणि ते संबंध बनवत असताना माऊली यांना त्यांना पाहिलं होतं। त्यामुळे संबंध बनवताना का पाहिलं याच रागाच्या भरात त्याला संपवण्याचा कट त्यांनी आखला। माऊलीशी गोड बोलून फसवून त्याला बोलवून घेतलं आणि त्याचा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने निरखून खून केला। मग पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचं मुंडकं, हातपाय वेगळे करून मृतदेह पोत्यात भरून विहिरीत टाकण्यात आलं। हत्येनंतर आरोपींनी माऊलीच्या मोबाईलमधील काही पैसेही काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे। बाकी आता हे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे वैयक्तिक वादावर आधारित आहे का त्यामागे आणखीन मोठी कारणं आहेत याचा शोध घेण्याचं काम पोलीस करतच आहेत। तर 16 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सागर गव्हाणे याला ताब्यात घेतलंय। चौकशीच्या दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या विरोधात ठोस पुरावे पोलिसांना मिळाले आहेत। या प्रकरणात आणखीन 3-4 आरोपी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। त्याचा शोध सध्या सुरू आहे। लवकरच या आरोपींना अटक केलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। त्याचबरोबर आज माऊलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत। पण मित्रांनो, 19-20 वर्षाची पोरं इतक्या क्षुल्लक कारणावरून अशा पद्धतीची निर्गुण आणि क्रूरपणे खून करतात, अशा पद्धतीची मानसिकता, अशा पद्धतीची क्रूरता यांच्यामध्ये कुठून जन्माला आली हा प्रश्न
या निमित्ताने नक्कीच उभा राहतो। तर समाज म्हणून आपण नवनवीन पिढी घडवण्यात कुठेतरी मागे पडतोय का, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर हा जो माऊली होता, 12वीत शिकणारा मुलगा होता, त्याचा काय गुन्हा होता? 2 समलैंगिक संबंध चालणाऱ्या तरुणांमध्ये त्याने अचानकपणे पाहिले आणि तेच त्याने का पाहिले म्हणून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्याने त्याचे तुकडे करण्यात आले आणि 2 वेगवेगळ्या विहिरीमध्ये त्याच्या शरीराचे तुकडे करून टाकण्यात आले। तर एवढ्या निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली। तर या पूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगते की बाहेरच्या पूर्ण समाजाला तर आपण चांगलं घडवू शकत नाही, समाज घडवू शकत नाही, कमीत कमी आपण आपल्या घरातल्या मुलाबाळांना चांगले संस्कार देऊ शकतो, चांगलं घडवू शकतो। तर आज एक प्रण नक्कीच घेऊया, आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार देऊया, जगाशी त्यांनी कसे नाते ठेवावे, जगाशी त्यांनी कसा व्यवहार करावा हीच आपल्या मुलांना आपण शिकवण देऊया। आणि एवढे बोलून मी माझा आजचा व्हिडिओ संपवते। तर नक्की जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।